नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय झी 24 तास. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधल्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता 31 डिसेंबर पर्यंत लाभार्थी महिलांना ई-केवायसी करता येणार आहे. महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पती किंवा वडिलांचं निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर OTP प्राप्त होणं अशक्य झालं. असं म्हणत विस्तारित कालावधीमध्ये लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे निर्देश दिले. प्रत्येक विद्यापीठाच्या डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. खासगी विद्यापीठं वेगानं पुढे येत असल्यामुळे सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांचं रँकिंग उंचावण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याचं कालबद्ध नियोजन करावं. या कृती आराखड्याला आणखी गती देण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड विकसित करावा. यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नवीन फौजदारी कायद्यांवरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. 3 नव्या कायद्यांमुळे देशाच्या फौजदारी न्याय व्यवस्थेचं स्वरूप आणि दृष्टिकोन बदलेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये मंजूर करून घेतलेले 3 नवीन कायदे म्हणजे जनतेच्या हक्कांचे, न्यायाचे आणि लोकशाहीच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहेत असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये सरकार हे शासक नसून ते जनतेचे विश्वस्त असतात. त्यामुळे समाजामध्ये सुव्यवस्था आणणं हे सरकारचं काम असतं असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरपंच संवाद या उपक्रमाअंतर्गत स्थानिक प्रश्नांची माहिती आणि निराकरण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सरपंचांशी ऑनलाईन संवाद साधला. ग्रामविकासाशिवाय राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही. महात्मा गांधी यांच्यापासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांपर्यंत अनेकांनी ग्रामविकासाची ही दूरदृष्टी आपल्याला दिली असं मुख्यमंत्री म्हणाले. आणि त्यानुसार आपण जर एक समृद्ध गाव तयार केलं तर निश्चितच आपण समृद्ध राज्य आणि राष्ट्राची निर्मिती करू शकतो. तसंच सरपंच संवाद हे भारतीय गुणवत्ता परिषदेनं तयार केलेलं एक देशभरातल्या सरपंचांचं हक्काचं व्यासपीठ आहे असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. मुंबई उपनगरामध्ये बोरिवली आणि अंधेरी इथे अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकार्पण केलं. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नाही, तर शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेनं हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक मैलाचा दगड ठरेल असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं आहे. देशातले नामवंत शिल्पकार राम सुतार यांना 14 नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार प्रदान केला. राम सुतार यांना त्यांच्या नोएडामधल्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचं भाग्य मला आणि माझे सहकारी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आशिष शेलारांना लाभल्याचं फडणवीसांनी सांगितलं. महाराष्ट्र भूषण पुरस्काराला स्पर्श करताना राम सुतार यांच्या तोंडून निघालेले महाराष्ट्र माझा शब्द हृदयाला स्पर्शून गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारताचा नावलौकिक जगभरात वाढवलाय. त्यांनी घडवलेली शिल्प इतिहासाचे साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील. सुतार यांनी घडवलेली शिल्प अतिशय परिपूर्ण असून जगभरात ती दिमाखात उभी आहे. त्यांच्या विविध कलाकृती त्यांच्यातील श्रेष्ठ कलाकाराची साक्ष देतात. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राम सुतार यांचा गौरव केलाय. त्यांचा वारसा हा पुढचे 200, 300, 400 वर्ष या पुतळ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा देत राहील. अशा प्रकारचा वारसा निर्माण करणारे राम सुतार साहेब आहेत. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.